हॅलो नमस्कार, मी प्रीती आणि प्रीतीज रेसिपी मराठी या आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। तर आज आपण कुरकुरीत खमंग असे ब्रेड पॅटीसची रेसिपी पाहणार आहोत। बाहेर मस्त पाऊस सुरू आहे आणि आज आपण गरमागरम खमंग कुरकुरीत ब्रेड पॅटीस कसे बनवायचे ते पाहूया। झटपट होतात, कमीत कमी साहित्यात होतात, मुलांनाही आवडतील, नक्की करून पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरच्या एका पॉटमध्ये मी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि जिरे साहित्य टाकून मिक्सरला असे फिरवून घेतलेले आहे। हे पहा, यामध्ये तुम्ही कोथिंबीरही घेऊ शकता। मिक्सरला असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। इकडे मी कुकरमध्ये 7 ते 8 बटाटे उकडण्यास ठेवलेले आहे। थोड्या पाण्यात हे 7-8 बटाटे स्वच्छ धुवून मी उकडून घेतलेले आहे। बटाटे व्यवस्थित असे उकडून घ्यायचे आहेत। हे पहा, आता साल काढून घेते। तर बटाटे पूर्ण थंड झाल्यानंतर आता कुस्करून घ्यायचे आहेत। हाताच्या साहाय्याने मी कुस्करून घेते। अगदीच बारीक चुरा करायचं नाही आहे। कुठे कुठे मोठ्या फोडी असल्या तरीही चालतील, तरच ते सारण टेस्टी होतं आणि पॅटीस देखील टेस्टी होतात। खूप बारीक करू नका। अशा प्रकारे मी बारीक चुरा करून घेतलेला आहे। तर आता यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत। लाल मिरची पूड, गरम मसाला, हळद, चाट मसाला, थोडी कोथिंबीर टाकलेली आहे। धनेपूड, जिरेपूडही टाका। त्यानंतर लिंबाचा रस मी टाकलेला आहे। एक अर्धा चमचा लिंबाचा रस टाकला आहे। त्यानंतर मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर इकडे गॅस सुरू करून कढईमध्ये 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेल चांगले तापल्यानंतर जिरे मोहरी टाकलेली आहे। जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत। व्यवस्थित अशी फोडणी द्यायची आहे। त्यानंतर मी अशी भाजी करून घेतलेली आहे। हे पहा, असं व्यवस्थित परतून घेतलेली आहे भाजी। सारण आपलं रेडी आहे। हेच तुम्ही बटाटे वड्याला देखील वापरू शकता। तर टेस्टी सारण होणं खूप गरजेचं आहे। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये मी चणा डाळीचे पीठ 2 मोठे कप आणि कॉर्नफ्लोअर मी अर्धा कप घेतलेला आहे आणि ओवा एक छोटा चमचा हातावर चोळून टाकायचा आहे, क्रश करून टाकायचा आहे, म्हणजे पॅटीस व्यवस्थित पचतात। थोडं हिंगही तुम्ही टाकू शकता। तर आता हे कोरडंच मी चमच्याने मिक्स आधी करून घेतले। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून बॅटर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता हळद टाकलेली आहे अर्धा चमचा, मीठ टाकायचं आहे चवीनुसार। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मध्यम स्वरूपाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत, छान फेटून घ्यायचं आहे 2 मिनटं व्यवस्थित। तर इकडे मी ब्रेड घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही ब्राऊन ब्रेडही घेऊ शकता। ब्रेडच्या एका स्लाईसला चमच्याच्या साहाय्याने भाजी अशी पसरून घ्यायची आहे। हे पहा, चमच्याने असे स्प्रेड करून घ्या भाजी। आता दुसरी स्लाईस त्या ब्रेडवर ठेवून हाताने हलकं असे दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून वरची स्लाईस भाजीला चिटकेल। हलक्या हाताने असे दाबून घ्या आणि सुरीच्या साहाय्याने कट करायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे कट करून घ्या। असे पॅटीचे 2 भाग करून मी कट करून घेतलेले आहेत। हे पहा, तर आता इकडे तेल देखील मी चांगले गरम करून घेतलेले आहे। यामध्ये आता हे पॅटीस बॅटरमध्ये बुडवून घेते। असं डीप करून घ्यायचं आहे, घोळून घ्यायचं आहे पिठात आणि एकदा पिठामध्ये बुडवून घ्या आणि तेलामध्ये सोडायचे आहेत। अशा प्रकारे मीडियम टू हाय फ्लेमवर पॅटीस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्या। मीडियम टू हाय फ्लेमवर व्यवस्थित कुरकुरीत होतात हे पहा, दोन्ही साईडने व्यवस्थित पलटून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। अतिशय टेस्टी होतात, तुम्ही नक्की करून पहा। मुलांना बाहेरचे काहीतर देण्यापेक्षा, तेलकट बाहेरचं देण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही असे पॅटीस नक्की करून खाऊ घालू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन एका अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।